उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान भाजपच्या जुन्नरमधील पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवल्याने निदर्शनं केली। महायुतीतील घटक पक्षांमधील वादच यामुळे चव्हाट्यावर आला। महायुतीतील घटक पक्षांना विचारात घेतलं जात नाही असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत काळे झेंडे दाखवण्यात आले। जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमध्ये ही घटना घडली। हे काळे झेंडे विरोधी पक्षानं नाही तर महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवले। तसंच यावेळेला अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। नारायणगावच्या एका मंगल कार्यालयात पर्यटन वाढीच्या संदर्भातल्या योजनेबद्दल बैठक बोलावण्यात आली होती। मात्र बैठकीच्या आधीच भाजपच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके यांनी काळे झेंडे दाखवत निदर्शनं केली। सुमारे 2 तास हे आंदोलन सुरू होतं। पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका सुरू होत आहेत, जिल्ह्यात होत होत्या। गेल्या आठवड्यात सुहास दिवसांनी सुद्धा तिथे मीटिंग घेतली, त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती महायुतीमध्ये किती घटक आहेत, किती घटक पक्ष आहेत, का सगळ्यांना विश्वासात घेतला नाही। आमच्या तालुक्यात मीटिंग घेता, चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणवता स्वतःला, तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या 4 तालुक्यातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांची जनसन्मान यात्रा होतीये। मात्र याच यात्रेदरम्यान काळे झेंडे दाखवण्यात आले, तर हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा टोला अजित पवार यांच्या पक्षाकडून लगावण्यात आलाय। त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल, पण अशा पद्धतीने झेंडा दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असता तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं। मला असं वाटतं की ही एक स्टंटबाजी आहे। उत्तर पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकारणाला कलाटणी मिळाली। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला यश मिळालं नाही। शिरूर लोकसभा मतदारसंघात तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दारुण पराभव झाला। कसं आहे तसं त्यांनी निदर्शनं काढायची काहीच आवश्यकता नाही, हा पक्षाचा कार्यक्रम आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात, आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत। त्यामुळे अशा पैचं महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे, असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात जनसन्मान यात्रेच्या दरम्यान झालेल्या घडामोडींमुळे महायुतीत आलबेल नसल्याचं स्पष्ट होतंय। एकीकडे आंबेगावात शिवसेनेच्या शिंदे गटानं बैठकीवर बहिष्कार घातला, तर तिकडे जुन्नरमध्ये भाजपच्या पदाधिकारी आशाताई बुचके यांनी निदर्शनं केली। परिणामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोक।